नाशिकचा महायुतीचा तिढा अखेर सुटलेला आहे। महायुतीकडून नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। हेमंत गोडसे उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत। मुख्यमंत्री नाशिकची जागा शिंदे गटाकडे कायम राखण्यात यशस्वी झाल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिकच्या जागेसाठी जवळपास गेल्या महिन्याभरापासून महायुतीमधील घटक पक्षांमध्ये चढाओढ सुरूच होती, मात्र अखेर हा तिढा सुटलेला आहे। महायुतीकडून नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। तब्बल 1 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नाशिकच्या जागेचा तिढा सुटलाय आणि हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। हेमंत गोडसे आपल्या सोबत आहे। निश्चितच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, राजसाहेब, त्यानंतर आठवले साहेब यांच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। आणि त्यांनी जो काही विश्वास आपल्यावरती टाकला, जी काही जबाबदारी आपल्यावरती टाकलेली आहे, तर निश्चितरित्या यशस्वीपणे ती पार पाडू। मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं आहे की आपण जी काही जबाबदारी देतोय तर निश्चितच ती जबाबदारी आपण यशस्वीरित्या आपण सर्वच महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन आपण यशस्वी व्हावं अशा प्रकारचे आशीर्वाद या ठिकाणी दिले। आणि जी कामं आपण उमेदवार म्हणून केली, राज्य शासनाने केली, केंद्र शासनाने केली, तर निश्चित याच्यावरती विश्वास ठेवून आपल्याला निश्चित लाखोच्या फरकाने या ठिकाणी आपण निवडून येऊ असा आपल्याला विश्वास। कॅमेरामॅन प्रवीण गाळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। तर या जागेचा तिढा सुटल्यानंतर आता बिग फाईट अशा पद्धतीने असणार आहे। हेमंत गोडसे शिंदे गटाचे विद्यमान खासदार या विरुद्ध आता राजाभाऊ वाजे जे मवियाचे उमेदवार आहेत, अशी थेट लढत नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळेल।